नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमस्कार, मी प्रांजली. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध गंभीर आजारांवर चर्चा करत असतो. नम्मा होमिओपॅथीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये जवळपास 21 शाखा आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबईतील दादरसह ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, अकोला, नांदेड, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी शाखा आहेत. नम्मा होमिओपॅथी हे गंभीर आजारांवर विना शस्त्रक्रिया उपचार करतात. आता गंभीर आजार म्हणजे नेमके कोणते? तर त्यामध्ये व्हेरिकोज वेन्स, आर्थरायटिस, विटिलिगो, अस्थमा, डायबिटीस, ऑटिझम यासारख्या आजारांचा समावेश आहे. तुम्हाला जर ही कोणती लक्षणं दिसत आहेत, तुम्हाला जर अशा कोणत्या गंभीर आजाराने ग्रासलं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट बुक करू शकता. आजचा आपला विषय आहे आर्थरायटिस आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर पवन चौबे सर. डॉक्टर पवन सर हे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून नम्मा होमिओपॅथीमध्ये सिनियर कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आपण आर्थरायटिस विषयी तर जाणून घेऊयात, मात्र डॉक्टर, तुमचा एक वेल रिसर्च फॉर्म्युला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार. नम्मा होमिओपॅथीमध्ये आमचं एक वेल रिसर्च फॉर्म्युला आहे, त्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. आता इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंटला आपण एक्सप्लेन केलं तर इम्युनोजेनिक म्हणजे इम्युनिटी वाढवणारं किंवा असे रोग जे इम्युनिटी ज्यांच्यामुळे जे आपल्या शरीरात इम्युनिटी कमी झाल्यामुळे आपल्या शरीरात येतात. आता समजा आपली इम्युनिटी कमी झाली तर शरीरात मोठे मोठे रोग येऊन जातील आणि आपल्याला ते त्रास देतील. तर असं औषध आपल्याला घ्यायचं आहे ज्याच्याने आपली इम्युनिटी वाढली पाहिजे, आपली हिलिंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे, शरीरात रोग आलाच नाही पाहिजे किंवा आला तर लवकरात लवकर बरं झाला पाहिजे. हे फॉर्म्युला आमचं होमिओपॅथीमध्ये आम्ही यूज करतो आहे, त्याला इम्युनोजेनिक म्हणतो. मायझमॅटिक म्हणजे प्रत्येक रोग आपल्या शरीरात जेव्हा येतो त्याचे कारणं असतात आणि ते कारणाला शोधून त्याच्यावर आम्ही मेडिसिन्स त्याप्रमाणे प्रिपेअर करून त्या पेशंटला देतो आणि त्याप्रमाणे पेशंटला बरं करतो. म्हणून कारण आपल्याला माहीत पडलं पाहिजे, कारण की कारण माहीत पडल्यावरच आपल्याला माहीत पडेल की आपल्याला औषध कसं द्यायचं आहे आणि हा रोग परत नाही आला पाहिजे. ते सर्वात महत्त्वाचं पार्ट आहे. तर इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. आता 6th जनरेशन म्हणजे आजच्या परिस्थितीत आपण पाहिलं आहे की लोकांना जे मोठे मोठे आजार आहे, क्रॉनिक डिझिजेस आहे, जसं डायबिटीज आहे, BP आहे, थायरॉईड आहे, अस्थमा आहे, कोलेस्ट्रॉल, कॅन्सर, असे रोग आहे जे खूप वयाच्या नंतर होणारे आहे किंवा असे रोग आहे जे लोकांना लवकरात लवकर नाही होत होते. पण आजच्या परिस्थितीत आपण पाहतो की तरुण वयातही लोकांना हार्ट अटॅक येत आहे, कोलेस्ट्रॉलचा त्रास होत आहे, BPचं, डायबिटीज, अस्थमा, कॅन्सर येत आहे. तर हे जी परिस्थिती चेंज झालेली आहे खानपानमुळे, बाकीचे परिस्थिती चेंज झालेल्या लोकांचं एक्सरसाइज न करणं, हे जे सगळं कारण आहे आणि याच्यात हे जे मोठे मोठे रोग लवकरात लवकर शरीरात येत आहे त्यांना थांबवण्यासाठी आम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट देतो आहे की लोकांना जे त्रास आला आहे त्याला आपण थांबवू शकतो. समजा कोणाला हे रोग नाही आला पाहिजे त्याच्यासाठी पण औषध घेऊन त्याला प्रिव्हेंट करू शकतो आणि त्याप्रमाणे हे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट लोकांना नम्मा होमिओपॅथीमध्ये हेल्प करायचा प्रयत्न करत आहे. नक्कीच स्तुत्य असा हा फॉर्म्युला आहे डॉक्टर. आता आपण आर्थरायटिसकडे वळूया. आपण बघतोय की हल्ली कमी वयातच आर्थरायटिसने ग्रासत आहेत लोक. तर आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय हे आधी आपण जाणून घेऊया. तर डॉक्टर, ह्यावर थोडं तुम्ही प्रकाश टाकाल? आर्थरायटिस म्हणजे सांध्यांचं दुखणं. आता आर्थरायटिस हा आजच्या परिस्थितीमध्ये सर्वात कॉमन डिसीज झालेला आहे किंवा खूप कॉमन असा रोग झालेला आहे. आर्थरायटिस म्हणजे वात आपण म्हणतो. वात सांध्यांचा रोग आहे ज्याच्यात प्रत्येक शरीराची सांधे दुखणं, त्यांच्यामध्ये सूज येणं, त्यांच्यामध्ये स्टिफनेस येणं म्हणजे ते अकडतात. पेशंटला हालचाल करताना त्रास असतो किंवा एका जागेला पेशंट बसून गेला आहे तर उठताना त्रास असतो. हा जसं जसं वय वाढतो तसं तसं हा रोग वाढत जातो. असं हा रोगाचा
हे परिस्थिती चेंज होते. जसं जसं हाडांची परिस्थिती चेंज होणार आहे, जसं जसं वय वाढेल तसं तसं कॅल्शियम लेवल शरीराचं कमी होईल. पण जेव्हा आर्थरायटिस शरीरात येतो ना, आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही बघितलं आहे की कमी वयातही आर्थरायटिस शरीरात येऊन जातो. आता आर्थरायटिस हा असा रोग आहे की पेशंटला हातांचं सांधे असो, पायांचे सांधे असो, टाच असो, मानेचे त्रास असो, कंबरदुखीचे त्रास असो, हे सगळे त्रास वातांमुळे पेशंटला त्रास देतात. आणि हे आजच्या परिस्थितीत जास्त कामं झाल्यामुळे किंवा एका जागेला बसून कामं करण्यामुळे, वर्क फ्रॉम होममुळे किंवा शरीराची परिस्थिती चांगली नसताना हे रोग लवकरात लवकर शरीरात येतो आहे. आणि याचे परिणाम असे आहे की जे हालचाल असते ते शरीराची कमी होऊन जाते, शरीराला सूज येणं चालू होते, पेशंटला समजत नाही की आपण याच्यावर कुठलं ट्रीटमेंट करायचं. म्हणून आपण नमाहोमिओपॅथीमध्ये जे वात आहे किंवा सांधिवात आहे किंवा आर्थरायटिस आहे याच्यावर आपण खूप चांगलं ट्रीटमेंट देऊ शकतो. ओके. बरं डॉक्टर, ह्याची सुरुवात कशी होते, याची लक्षणं काय आहेत? एखाद्याने कसं ओळखावं की आपल्याला आर्थरायटिस व्हायला सुरुवात झालेली आहे? जसं आर्थरायटिस हा असा रोग आहे, बेसिकली सांध्यांचं दुखणं आहे, तर पेशंटला हे माहीत पडते की आपल्याला सांधे दुखणं चालू झालेलं आहे. पण सांध्यांमध्ये पण जे स्पेसिफिक सांधे जास्त दुखतात, जसं मानेचा त्रास झालेला आहे तर मानेचा त्रास मानचं त्रास चालू होईल किंवा कमरेमध्ये त्रास चालू होऊन जाईल, पायांच्या नसा लागणं चालू होईल, टोंगडे दुखतात, टाच दुखणं चालू होतो, त्याच्यात शोल्डरमध्ये म्हणजे फ्रोझन शोल्डरचा त्रास असतो. त्याच्यासोबत हा त्रास असा आहे की आपण ब्लड टेस्ट वगैरे केलं, त्याच्यात ब्लड टेस्टमध्ये एक रुमॅटेड आर्थरायटिस RA फॅक्टर नावाचा एक टेस्ट असतो. ते केल्यावर आपल्याला माहीत पडते की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. त्याच्यात आपल्याला वात येत आहे की नाही माहीत पडत. याच्यात भरपूर प्रकार असतात. त्या प्रकारमध्ये आपण जसं जसं चेक करत गेलो तसं तसं आपल्याला हे माहीत पडत जाईल. तर तुम्हालाही जर अशी कोणती लक्षणं आढळत असतील स्वतःमध्ये, म्हणजे सांधेदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, अशा जर लक्षणं आढळत असतील तर त्वरित तुमच्या जवळच्या नमा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये जाऊन अपॉइंटमेंट बुक करा आणि उपचार घ्यायला सुरुवात करा. आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टरांशी थेट संपर्क साधू शकता. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही त्वरित कॉल करा आणि डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही डॉक्टरांना विचारा. आपल्याबरोबर एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. हॅलो. माझं नाव रजनी आहे. नमस्कार रजनी, कुठून बोलताय आपण? मी लातूरवरूनच बोलते. तर माझ्या सासूबाईंना गुडघे दुखण्याचा खूप त्रास होतोय आणि आम्ही त्यांना दाखवलं तर सर्जरी करा असं सांगितलेलं आहे त्यांनी, रिप्लेसमेंटची. पण त्यांना शुगरचा त्रास आहे, तर आम्हाला थोडंसं जर आपल्या इकडे नमा होमिओपॅथीमध्ये ती सर्जरी टाळता येत असेल त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का? हां, नमस्कार. जसं तुम्ही सांगितलं आहे की त्यांना ऑस्टिओ आर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासोबत नी रिप्लेसमेंट करायला सांगितलं आहे. तर ऑस्टिओ आर्थरायटिस झाल्यानंतर जेव्हा पायाची जी परिस्थिती असते, जी गुडघ्याची परिस्थिती असते, त्याच्यात खूप प्रमाणात झीज वाढलेली असेल, त्याच्यामुळे त्यांना ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये ऑपरेशन करायला सांगितलं आहे किंवा नी रिप्लेसमेंट. तर आता डायबिटीज असताना हे ऑपरेशन थोडं रिस्की होऊन जातात आणि याच्यासोबत डायबिटीज असताना आपण हे प्रयास करायचा की आपल्याला ऑपरेशन करायची परिस्थिती नाही आली पाहिजे. म्हणून नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही सांधिवातावर जेव्हा तुम्ही डॉक्टरने तुम्हाला नी रिप्लेसमेंट सांगितलं असेल किंवा असं ऑपरेशन करायची परिस्थिती आलेली आहे हे सांगितलं असेल, तरी आपण नमा होमिओपॅथीमध्ये याच्यावर उपचार घेऊ शकतो. आमचे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे. ते ट्रीटमेंट घेताना तुम्हाला याच्यावर नक्कीच उपचार मिळेल, नक्कीच लाभ होईल आणि आपल्याला जेवढी शस्त्रक्रिया आहे आणि जेवढे ऑपरेशन आहे ते सगळं टाळता येईल. धन्यवाद रजनीजी. आणखीन एक प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेत. हॅलो. 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 हॅलो, आवाज येतोय? येस, बोला. नमस्कार, माझं नाव मानसी. मी हाय मुंबईत मानसी. राहणारी आहे. मी सध्या 9 ते 5चा आमचा IT चा जॉब असतो. कंटिन्यू बसून राहावं लागतं, त्याच्यामुळे माझं जरा पाठदुखीचा त्रास होतोय आणि त्याच्यासोबत हातापायाला मुंग्या येत आहे. मी बरेच औषधही घेतले ज्याच्याने वेदना कमी होता, पण असा काही सहज इलाज काही झाला नाहीये. तर मला हे असं विचारायचं होतं सरांना की याच्यावरती आपल्याला होमिओपॅथी काही मदत करू शकते का?
ओके. नमस्कार. तुम्हाला नक्कीच आपण जे त्रास तुम्हाला होत आहे त्याला सर्वायकल स्पॉन्डिलायसिस म्हणतात आणि हे मानदुखी किंवा कंबरदुखीमध्ये हा त्रास होतो, स्पॉन्डिलायसिसचा त्रास. आता तुम्ही जे IT चं काम करताय किंवा ज्याच्यात तुम्हाला कंटिन्युएशनमध्ये लॅपटॉप यूज करावा लागतो, मोबाईल यूज करावा लागतो, थोडं मान खालती करून तुम्हाला हे कंटिन्युअसली अवर्समध्ये म्हणजे खूप तास कंटिन्यू बसावा लागतो आणि त्याच्यात काम करावं लागतो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे. तर नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही तुम्हाला जे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे ते देताना आम्ही तुम्हाला त्याच्यातून हा त्रास कमी पण होईल, याच्यात तुम्हाला हा त्रास थांबूनही जाईल, याच्यासोबत तुम्हाला हा त्रास परत नाही आला पाहिजे त्याच्यासाठी पण आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊ आणि औषध देऊन तुम्हाला बरं करायचा प्रयत्न करू. धन्यवाद मानसीजी. असं म्हटलं जातं की काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी. तर तुम्ही हेच करा, तुम्ही म्हणजे पुढे जाऊन आजार होऊ नये यासाठी तुम्ही जर सुरुवात झाली तेव्हाच तुम्ही जाऊन नमा होमिओपॅथीमध्ये अपॉइंटमेंट बुक करा आणि उपचार घ्यायला सुरुवात करा. एक प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेत. हॅलो. हा, मी निश्चित बोलते दोन्हीवरनं. हॅलो, बोला. हा, मला हिप जॉईंटचा खूप त्रास होतोय. डॉक्टरांनी इव्हेंट सांगितले तपासणीनंतर ते ऑपरेशन करावं लागेल. आपल्या म्हणून काही आहे का उपचार वगैरे? हो, नमस्कार. जसं तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला एव्हियनचा त्रास होत आहे, मी शोमध्ये स्टार्टिंगलाही तुम्हाला सांगितलं की जे एन्क्लोजिंग स्पॉन्डिलायसिस आहे त्यालाच एव्हियन म्हणतात, अवेस्क्युलर नेक्रोसिस. बेसिकली हा असा त्रास आहे ज्याच्यात तुम्हाला हिप जॉईंटमध्ये हा त्रास होतो आणि हिप जॉईंटमध्ये हा त्रास वाढून पेशंटची परिस्थिती इतकी भयानक होऊन जाते की त्यांना डॉक्टर्स ऑपरेशन किंवा रिप्लेसमेंट करायला सांगतात. तर चालताना, उठताना, बसताना पेशंटला खूप त्रास होतो आणि याच्यात असं नाही आहे की हे वयानुसार येणारा त्रास आहे, हा कधी पण येऊ शकतो, कोणालाही येऊ शकते. म्हणून नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही या त्रासावर नक्कीच तुम्हाला उपचार देऊ शकतो. चांगलं औषध तुम्हाला प्रोव्हाइड करून तुम्हाला हे त्रासातून बाहेर काढू शकतो. आमचं जे फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट, या फॉर्म्युल्याच्या हेल्पनी आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. तर तुम्हाला हे त्रास आहे त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या जवळच्या नमा होमिओपॅथीमध्ये जाऊन व्हिजिट करा आणि याचा उपचारचा लाभ घ्या. ओके. धन्यवाद. धन्यवाद जी. माझं नाव आविद्या तांगडे. नमा होमिओपॅथिकमध्ये मी आले होते आणि त्याच्यामध्ये सुप्रिया मॅडमने मला मार्गदर्शन केलं वातीबद्दल. 2 ते 3 वर्षासाठी त्यांची ट्रीटमेंट घेतली आणि त्यांनी गोळ्या दिल्यानंतर मला बरं वाटलं आणि 90 ते 100% मला बरं वाटलं त्यांच्या गोळ्यामुळं आणि मी त्यांचे आभार, सुप्रिया मॅडमचे आभार मानते. नमस्कार, मी दयानंद भारसकर, राहणार घुटी. मूळव्याधासाठी नमा होमिओपॅथी येथे ट्रीटमेंट 21 जुलै 2023 सुरुवात केली. सुरुवातीला खूप असा भयंकर त्रास होता, पण नमा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट चालू केली. डॉक्टर्स विदिताई ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार चालू केले आणि 4 महिन्यानंतर खूप असा फरक जाणवला आणि नमा होमिओपॅथीचे शतशः आभार आणि डॉक्टर विदिताई ठाकरे यांचे पण आभार. आणि खरंच खूप मला मूळव्याधासाठी फरक जाणवला आहे. धन्यवाद. आर्थरायटिसवर आपली चर्चा अशीच सुरू राहणार आहे, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेकनंतर आपण पुन्हा भेटूया आणि पुन्हा आर्थरायटिसवर चर्चा करूयात. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमामध्ये आपण आर्थरायटिस या विषयावर आज आपण चर्चा करतो आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर पवन चौबे सर. नमस्कार सर. डॉक्टर, यामध्ये काही टाईप्स असतात का? आर्थरायटिसमध्ये भरपूर टाईप आहे, 100पेक्षा जास्त टाईप असतात, पण जे कॉमन टाईप्स आहे मी तेवढं तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस एक आमवाद नावाचा त्रास आहे. शरीरात आम म्हणजे शरीराचं पित्त वाढवण्यानंतर शरीरातलं परिस्थिती चेंज होते. याच्यासोबत आमवाद असा वाद आहे जे शरीराच्या प्रत्येक सांध्यांमध्ये दुखणं, त्याच्यात सूज येणं, त्याच्यात चालताना, उठताना, बसताना त्रास होणं, हे त्रास देणारा त्रास आहे तो. आणि एक आमवाद पेशंटला चालू झाला तर असं असतो की ते एक तर ब्लड टेस्ट केल्यानंतर तो त्याचा फॅक्टर माहीत पडते, तर त्याच्यात आमवाद आहे की नाही आहे ते माहीत पडेल. त्याच्यासोबत आमवाद एकदा वाढलं
तर हातांची बोटं, पायांचे बोटांमध्ये थोडंही वेदर चेंज झालं, थंड झालं किंवा एका जागेला खूप काम करताय, लिहिताना वगैरे, बसताना, कम्प्युटरचे काम करताना, मोबाईल यूज करताना पेशंटचे हात वगैरे अकडून जातात. आता वातमध्ये सर्वात जास्त त्रास दुखण्याचा तर असतोच, पण त्याच्यासोबत अकडण्याचा त्रास खूप जास्त असतो आणि त्याच्यामुळे पेशंटला आमवाद ज्यांना आमवाद होतो त्यांना शरीराचा प्रत्येक सांधी दुखणं चालू होऊन जातात. याच्यासोबत एक दुसरा वाद असतो, तो सांधीवाद असतो. सांधीवाद म्हणजे सांध्यांचा वाद, असा वाद जे मोठे मोठे सांधे जे दुखतात, सर्वात जास्त गुडघ्यांचा त्रास असतो, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिसही म्हणतो. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे जेव्हा सांध्यांमध्ये दुखणं चालू होतो आणि त्यांच्यात जीज चालू होते, एकदा जीज चालू झाले की सांध्यांमध्ये जे लिक्विड असतो तो कमी होणं चालू होतो. हा वयानुसार येणारा त्रास आहे. आधीच्या परिस्थितीमध्ये 60च्या नंतर आणि 50च्या नंतर हा त्रास यायचा, पण आजच्या परिस्थितीमध्ये 32, 34 किंवा 40च्या वयात लोकांना हा त्रास जाणवतो आहे, कारण की त्यांची रेग्युलर ॲक्टिव्हिटीज कमी झालेली आहे, एक्सरसाइज कमी झालेली आहे. जेव्हा ही जीज वाढते तेव्हा सांध्यांमध्ये एवढं दुखणं चालू होऊन जातो की पेशंट अक्षरशः एका जागेला बसून ट्रॅव्हलिंगसुद्धा दुसऱ्या सिटीपर्यंत ट्रॅव्हलिंग नाही करू शकत आहे किंवा एक स्टेअर्स चढताना किंवा पायऱ्या चढताना त्यांना त्रास होतो आहे, चढताना उतरताना त्रास होतो आहे. पेशंटला सूज, गुडघ्यांवर सूज खूप जास्त प्रमाणात येत आहे. हे त्रास संधिवातमध्ये होतो. एक प्रकार अजून असतो, त्याला आपण गावठी आर्थरायटिस म्हणतो किंवा गाऊट म्हणतो, त्याला मराठीमध्ये रक्तवात म्हणतो. आता हा आर्थरायटिसचा प्रकार जेव्हा शरीरात येतो तेव्हा आपल्याला एक ब्लड टेस्टमध्ये आपण जेव्हा चेक करतो तर युरिक ॲसिड नावाचा एक पदार्थ असतो, तो नॉर्मल लेवलमध्ये राहिला पाहिजे. समजा तो नॉर्मल लेवलपेक्षा जास्त शरीरात जमा होत चालला आहे तर तो आपल्या जॉईंट्सवर किंवा सांध्यांवर जमा होईल आणि छोट्या जॉईंट्सवर मॅक्झिमम तो त्रास देतो, म्हणजे हातांच्या बोटं आणि पायांच्या बोटांमध्ये, आणि त्याच्यामुळे सूज येणं किंवा दुखणं आणि रोजच्या परिस्थितीमध्ये आपले जे कामं असतात ते सगळे थांबून जातात. म्हणून हा त्रास गावठी आर्थरायटिस किंवा रक्तवाताचा असतो. जेव्हा आपल्याला कमरेत किंवा मानेत त्रास असतो तो पण आर्थरायटिसचा प्रकार आहे, त्याला आपण स्पॉन्डिलायसिस म्हणतो. मानेमध्ये जेव्हा हा त्रास असतो, मानेचे मणके असतात, त्या मणक्यांमध्ये जेव्हा जीज होणं चालू होते आणि मणक्यांचे नसा लागणं चालू होतो, मणक्यांमध्ये दुखणं, जसं मानेचे त्रास आहे समजा, तर मानेचे दुखणं, मानेपासून हातापर्यंत दुखणं, मुंग्या येणं, हे सगळं प्रकार जेव्हा चालू होतो तेव्हा याला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायसिस म्हणतो. असंच प्रकारचा त्रास जेव्हा आपल्याला कमरेमध्ये होतो, कमरेची नसा लागतात, कमरेमध्ये जेव्हा जीज चालू होतो, कमरेच्या मणक्यांमध्ये त्रास असतो आणि कधी कुठेतरी पडल्यानंतर किंवा खूप जास्त कामं झाल्यानंतर किंवा कधी कधी एक्झर्शन झाल्यानंतर हे सगळं प्रकार जेव्हा येतो तेव्हा आपण त्याला लंबर स्पॉन्डिलायसिस असं म्हणतो. खूप लोकांमध्ये जेव्हा मणक्यांमध्ये कमरेच्या मणक्यांमध्ये जेव्हा नसा फसून जातात किंवा नसा जे असतात जे सेन्सेशन कॅरी करतात, त्याच्यातलं सायटिका नावाचा एक त्रास असतो की ते नसा जेव्हा मणक्यांमध्ये अडकतात आणि तिकडे जी झालेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यात होणारा त्रास आणि कमरेत होणारा त्रास, तो त्रास कमरेपासून पायापर्यंत जातो, त्याला आपण सायटिका असं त्रास म्हणतो. तो पण वाताचा एक प्रकार आहे. याच्यासोबत एक असं प्रकार आहे जो थोडं रेअर डिझीज, म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे, पण आजच्या परिस्थितीमध्ये तो त्रास पण वाढत चालला आहे, त्याला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायसिस असं म्हणतो आपण. किंवा हा असं त्रास आहे ज्याच्यात आपण खूप इझिली नाही भेटणार. एक 100 किंवा 1000 लोकांमध्ये कुठल्या तरी एका पेशंटला तुम्हाला हा भेटेल आणि हा ब्लडमध्ये आपल्याला टेस्ट केल्यानंतर हा माहीत पडते. याच्यात HLA-B27 नावाचं एक टेस्ट करतो आपण ब्लडमध्ये. ते जेव्हा पॉझिटिव्ह येते तेव्हा हा पेशंटला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायसिस आहे असं म्हणता येईल. आणि या अँकिलोजिंग स्पॉन्डिलायसिसमध्ये असं असतो की जे आपलं हिप जॉईंट असतात, कमरेचा जे जॉईंट असतो त्या जॉईंटमध्ये जे बोन्स असतात ते हॉलो होतात, म्हणजे जे हाडं असतात त्यांच्यामध्ये जीज चालू होते आणि ते वीक होतात आणि हळूहळू अशी परिस्थिती होऊन जाते की ते समजा त्याच्यावर आपण उपचार नाही करता ते तुटू शकतात. आणि समजा ते तुटले तर त्याच्यानंतर खूप लोकांना हिप रिप्लेसमेंट असं ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करायला सांगतात. तर आपल्याला समजा याच्यातून कुठलंही रोग असं वाटत आहे की हा रोग आपल्या शरीरात येत आहे किंवा असा रोग आपल्याला त्रास देत आहे, दुखणं, सूज येणं, त्रास वाढत आहे,
गेले काही दिवसापासून असो किंवा गेले काही वर्षापासून असो, तर आपण या त्रासाला खूप सिरियसली घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर नमा होमिओपॅथीमध्ये याचा उपचार करून आपण याला बरं करायचा प्रयत्न करू. नक्कीच डॉक्टर. आज आम्हाला कळलं की इतके सारे प्रकार आहेत आर्थरायटिसमध्ये आणि शक्यतो आर्थरायटिस म्हणलं किंवा हे जे प्रकार तुम्ही सांगितले त्याच्यावर उपचार घ्यायला जर आपण गेलो डॉक्टरांकडे तर सर्जरी हाच एक उपाय सांगितला जातो. मात्र नमा होमिओपॅथीमध्ये विना शस्त्रक्रिया विना स्टिरॉइड्स हे इथे उपचार केले जातात. ही खरंच स्तुत्य बाब आहे. जर तुम्हाला जर अशा प्रकारची लक्षणं आढळत असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित कॉन्टॅक्ट करा, अपॉइंटमेंट बुक करा आणि लवकरात लवकर उपचार घ्यायला सुरुवात करा. नमा होमिओपॅथीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये जवळपास 21 शाखा आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबईतील दादरसह ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, अकोला, नांदेड, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी शाखा आहेत. डॉक्टर, मगाशी बोलताना मी तुमच्या तोंडून ऑस्टिओपोरोसिस हा शब्द ऐकला, तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे नेमकं काय? ऑस्टिओपोरोसिस म्हणजे जेव्हा शरीरांच्या हाडांची परिस्थिती अशी होऊन जाते, जसं एक मधुमक्खीचा छत्ता असतो ना, ज्याच्यात तशी परिस्थिती निर्माण होते. शरीरचे जे हाडं असतात ते हॉलो होऊन जातात. आता ही परिस्थिती लेडीजमध्ये सर्वात जास्त दिसते, कारण की आफ्टर मेनोपॉज किंवा पिरियड्स बंद झाल्यानंतर त्यांच्या शरीरातलं कॅल्शियम डिपॉझिशन कमी होऊन जातं, म्हणून त्यांच्या हाडांचं दुखण्याचं प्रमाण जास्त वाढत जातो. आणि ही परिस्थितीमध्ये आल्यानंतर त्यांचे जे हाडं असतात ते खूप वीक होऊन जातात आणि अक्षरशः वीक झाल्यानंतर त्यांना फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस पण खूप असतात, दुखण्याचे चान्सेस खूप असतात. ते त्रास वातमध्ये जातो, ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये जातो, रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवातमध्ये, आमवातमध्ये किंवा रक्तवातातही जाऊ शकतो. म्हणून जेव्हा अशी परिस्थिती येते किंवा आपल्याला असं जाणवत आहे की आफ्टर पिरियड्स बंद झाल्यानंतर किंवा मेनोपॉज चालू झाल्यानंतर आपण समजा नमा होमिओपॅथीचं ट्रीटमेंट चालू केलं तर आपल्याला ते भरपूर प्रमाणात लाभ देणार आहे आणि आपला हे त्रास आपल्याला तिकडेच थांबवता येईल. तर आर्थरायटिस या विषयावर डॉक्टर पवन सर यांनी आपल्याला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलेले आहे. आपण अनेक लक्षणं ऐकली, अनेक प्रकार आर्थरायटिसचे काय आहेत ते आपण जाणून घेतलेलं आहे. पवन सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं. तुम्हाला जर यापैकी कोणती लक्षणं आढळत असतील तर जवळच्या नमा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये जाऊन कन्सल्ट करा आणि योग्य ते उपचार त्वरित घ्या. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.